नमस्कार, मी अश्विन बापट। संध्याकाळचे 6 वाजता आपण बघताय चौफेर महाराष्ट्र एबीपी माझावर। सुरुवातीला बातमी पुन्हा एकदा पुण्यामधून आहे आणि पुण्यामध्ये आता मॉलमध्ये ड्रग्ज सेवन झालंय। नवा व्हिडिओ समोर आलाय। पुणे नगर रस्त्यावरच्या मॉलमधला ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ आहे आणि 2 तरुणी ड्रग्जचं सेवन करतानाचा हा नवा व्हिडिओ समोर आलाय। कालच एक प्रकरण पुण्यामधनं समोर आलेलं होतं ज्याच्यामध्ये ड्रग्जचाच व्हिडिओ समोर आला होता आणि आता आज हा व्हिडिओ पुण्यातल्या मॉलमधला। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, सलग दुसरा दिवस आणि हा नवीन व्हिडिओ समोर, काय अपडेट्स आहेत या व्हिडिओबद्दल, या मॉलमधल्या या सगळ्या प्रकाराबद्दल काय ताजी माहिती आहे तुझ्याकडे? अश्विन, सर्वात आधी तर हे सांगायला हवं की हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा आहे, मात्र समोर आता आलेला आहे। एफसी रोड वरती L3 अर्थात लिक्विड लेजर लाउंज या पब मध्ये ड्रग्ज सेवन होत असल्याचं समोर आल्यानंतर एका प्रेक्षकाने त्यावेळी शूट केलेला व्हिडिओ आता समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर 2 तरुणी मोबाईलवरती जी ड्रग्जची किंवा अंमली पदार्थाची जी पावडर आहे, कोकेन सदृश्य आहे ही, याचं सेवन करताना दिसतायत आणि त्यासाठी एक तिसरी महिला या 2 मुलींना रागावते किंवा त्यांना ओरडते आहे, असं या व्हिडिओचं स्वरूप आहे। मात्र यातून दिसतंय हे की अंमली पदार्थांचं सेवन पुण्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात होतंय। खरं तर आरोप होतात विरोधकांकडून किंवा वेगवेगळ्या संघटनांकडून की खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा विळखा पुण्याला पडलेला आहे। मात्र कालपासून जे व्हिडिओ समोर आलेले आहेत हे वास्तव विशद करणारे आहेत की खरंच या अंमली पदार्थांची समस्या किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि तरुणाईसाठी हे न्यू नॉर्मल झालंय की काय। आधी अंमली पदार्थ घेणं हे अतिशय गंभीर, अतिशय चुकीचं, अतिशय खराब मानलं जायचं, मात्र आता हे अंमली पदार्थ घेण्याला एका प्रकारे एका विशिष्ट अशा वर्गामध्ये मान्यता मिळते की काय, किंवा अशी शंका यावी अशी सगळी परिस्थिती आहे। मंदार, तू आपल्या सोबतच राहा। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर। रवींद्र धंगेकरजी, काल एक व्हिडिओ समोर आलेला होता, आपण त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती, मंत्र्यांवर थेट आक्षेप घेतला होता। आता आज हा दुसरा व्हिडिओ समोर येतोय, आपली काय प्रतिक्रिया आहे सगळ्या प्रकारावर? याच्यामध्ये नुसतं पब आणि मॉलमध्ये काही अंमली पदार्थ मिळतात असं नाहीये। खेडोपाडी मिळतात, गल्ली बोळात मिळतात, झोपडपट्टीत मिळतात। मी वारंवार बोलतोय की सर्वसामान्य लोकांच्या कुटुंबाच्या उंबऱ्यावरून हे अंमली पदार्थ येऊन थांबलेले आहेत आणि प्रशासन आणि शासन याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये। आज तुम्ही नुसतं पब मॉलच्या भागचे फोटो मला दृश्य मिळत आहेत, पण सर्वसामान्य झोपडपट्टीमध्ये बी अंमली पदार्थ मिळतात, अशी परिस्थिती आहे। मला 10 मिनिटापूर्वीच आमचे ज्येष्ठ आमदार अशोक पवारांनी सांगितलं की अजून मॉल चालू आहेत, अजून झोपडपट्टीमध्ये गांजा चरस मिळतोय आणि याच्याकडे पोलीस खात्याचं दुर्लक्ष आहे। मी काय पोलिसांना टार्गेट करत नाहीये, पण तुम्ही ज्या खुर्चीवर बसताय त्या खुर्चीचा मान सन्मान आणि त्याची सेवा करणं हे तुमचं कर्तव्य आहे। किती वरिष्ठांचं ऐकायचं, किती मंत्र्यांचं ऐकायचं आणि पुणेकरांची वाट लावायची हे पहिले ठरलं पाहिजे। तुम्ही एक कुटुंब प्रमुख आहात पहिल्यांदा, सेवा ही आपल्या सगळ्यांची सेवा आहे आणि याच्यामध्ये पाकिस्तान प्रचंड आज गुटखा असेल, दारू असेल, पब संस्कृती असेल, गांजा, चरस, आपो, भांटाची काय नावं कळत नाही तेवढी नावं याच्यामध्ये, आणि याच्यामुळं पुणे शहराची तरुणाई बरबाद झाली। नुसतेच विद्यार्थी नाही, आज सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी तरुण त्याच्यामध्ये अडकत चाललाय। आपण पब बारची संस्कृती बघतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन आज गांजा, दारू, चरस ही झोपडपट्टीत मिळते। म्हणजे ह्या देशाची तरुणाई बरबाद करण्याच्या कामाला हातभार लावणारे मंत्री असतील, पोलीस अधिकारी असतील, यांनी स्वतः कुटुंब म्हणून लक्ष दिलं पाहिजे। पैसे तर मिळत राहतात, पण तरुणाई बरबाद झाला, तुम्ही पैसे कोणासाठी ठेवणार, हा महत्वाचा भाग आहे आणि याच्यामध्ये सगळे पोलीस लोक दोषी आहेत। धनगेकरजी, धन्यवाद, आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल। तेव्हा हा नवीन एक व्हिडिओ समोर आल्याने त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।